विद्यार्थी मित्रांनो, सत्ता मीमांसा हा भाग आपण पाहतो आहोत. काहीतरी आहे, पण काय आहे? या माध्यमातून, या प्रकरणातून आपण सत्ता मीमांसा म्हणजे काय हे पाहत आहोत. अंतिम सत्तत्व किंवा विश्वाचं मूळ तत्व किंवा विश्व निर्माण कसं झालं याबद्दल अनेकांची मतं आपण पाहतो आहोत. भारतीय तत्वज्ञान, त्यामध्ये सांख्य दर्शन, वैशेषिक दर्शन, अद्वैत वेदांत दर्शन आपण पाहिलं. सांख्य दर्शनाने पुरुष आणि प्रकृतीच्या माध्यमातून त्यांची सत्ता मीमांसा सांगितली. अद्वैत वेदांत दर्शनांनी पुरुष आणि अद्वैत वेदांत दर्शनांनी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा या माध्यमातून त्यांची सत्ता मीमांसा सांगितली. वैशेषिक दर्शनांनी पदार्थ संकल्पना, परमाणुवाद या माध्यमातून त्यांची सत्ता मीमांसा सांगितली. आणि एकूणच भारतीय तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा पाहत असताना एक तत्व, दोन तत्व, अनेक तत्व अशी विश्वाची अनेक तत्ववादी, एकतत्ववादी, द्वितत्ववादी प्रत्येकाची भूमिका सत्ता मीमांसा या संदर्भात आपण पाहिली. आज आपण पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा पाहणार आहोत. पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा पाहत असताना आपल्याला एक गोष्ट नक्की, पाश्चात्य असो की भारतीय असो, आपल्याला एक गोष्ट अशी जाणवते की मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि त्याचप्रमाणे तो समाजशील आहे. त्याला त्याच्या गरजा समाजाच्या माध्यमातून पूर्ण कराव्या लागत असतात. त्याच्या मनामध्ये उत्सुकता असते, चिकित्सा असते, तो त्यावर मनन करतो, तो चिंतन करतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो. विश्वाची निर्मिती कशी झाली? विश्वाचं मूळ तत्व काय आहे? विश्वाचं मूळ तत्व जड आहे की चेतन? सगुण आहे की निर्गुण? की सगुणही आहे आणि निर्गुणही आहे? ह्याबद्दलची उत्सुकता त्याच्यामध्ये असते आणि म्हणून तो विश्वाचं अंतिम स्वरूप जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतो. भारतीय दर्शनामध्ये चार्वाक दर्शन, जैन दर्शन, बौद्ध दर्शन ही निरीश्वरवादी दर्शनं, जडवादी दर्शनं आहेत. बौद्धांनी श्रमण परंपरा मानली, जैनांनी श्रमण परंपरा मानली, बौद्धांनी अनात्मवादी दृष्टिकोन, संघातवादी दृष्टिकोन, क्षणभंगवादी दृष्टिकोन स्वीकारला. चार्वाकांनी प्रत्यक्ष प्रमाणालाच महत्त्व दिलं. मात्र भारतीय तत्वज्ञानामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, रामानुज, अद्वैत वेदांत ही सर्व दर्शनं ईश्वरवादी दर्शनं आहेत. आज आपल्याला पाश्चात्य तत्वज्ञानामधील सत्ता मीमांसा समजून घ्यायची आहे. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा सॉक्रेटिस आणि त्याच्या आधीचे तत्वचिंतन, सॉक्रेटिस, थेलिक्स, ॲनेक्झिमॅडर, ॲनेक्झिमेनिस, ॲनेक्झिगोरस, पार्मेनायडस, हेरॅक्लिटस या सर्वांनी विश्वाबद्दलचं मूळ तत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्ग 11वी मध्ये आपण थेलिस, ॲनेक्झिमेडर, ॲनेक्झिमेनिस, ॲनेक्झिगोरस, पार्मेनायडस या सर्वांचं तत्वज्ञान, या सर्वांचं मूळ तत्वाविषयीचं मत आपण पाहिलं. जसं की आपण पाहिलं
की थेलिसनी विश्वाचं मूळ तत्व पाणी किंवा जल मानलं. ॲनेक्झिमेंडरनी एपायरॉन किंवा असीम हे तत्व मानलं. एनॉक्झिमिनस यांनी हवा किंवा वायू हे मूळ तत्व मानलं. पायथागोरस यांनी संख्या हे मूळ तत्व मानलं. पार्मेनायडस याने सत्तत्व असतेपण हे महत्वाचं मानलं. हेरॅक्लिटसनी अग्नी महत्वाचा मानला. एनेक्झिगोरसनी नाऊस नावाचं तत्व मानलं. एम्पिडोक्लिक्सनी पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे महत्वाची तत्व मानली. आणि या सर्वांचा अभ्यास करत असताना पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये आपल्याला हे प्रामुख्याने दिसून येते की पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा काही दर्शनं एकतत्ववादी आहेत आणि काही दर्शनं अनेक तत्ववादी आहेत. काहींचे विचार एकतत्ववादाकडे जातात आणि काहींचे विचार अनेक तत्ववादाकडे जातात. मग विश्वाचं कारण काहींनी एकच तत्व मानलं आणि म्हणून त्यांना एकतत्ववादी म्हणतात. यात पार्मेनायडसनी विश्वाचं अंतिम सत्तत्व स्थिर, शाश्वत, नित्य आणि कधीही न बदल पावणारं असं मानलं. भारतीय तत्वज्ञानामध्ये शंकराचार्यांनी, अद्वैत वेदांतांनी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, ब्रह्म हेच एकमेव अंतिम आणि शाश्वत तत्व शंकराचार्यांनी मानलं. त्याचप्रमाणे पार्मेनायडसने सुद्धा विश्वाचं अंतिम सत्तत्व हे स्थिर, शाश्वत, नित्य आणि कधीही न बदलणारं असतं असं म्हटलं. पार्मेनायडस आणि अद्वैत वेदांत म्हणजे भारतीय तत्वज्ञानातील अद्वैत वेदांत दर्शन आणि पार्मेनायडसची भूमिका ही एकमेकांशी मिळती जुळती आहे असं वाटतं. त्यानंतर हेरॅक्लिटसने विश्वामध्ये सतत बदल आणि बदल या दोन गोष्टी महत्वाच्या मानल्या. बदल आणि सतत बदल हा विश्वाचा नियम आहे हे हेरॅक्लिटसने मानलं. भारतीय तत्वज्ञानामध्ये निरीश्वरवादी तत्वज्ञान, क्षणभंगवादी तत्वज्ञान हे बुद्धांचं आहे. सर्वम अनित्यम, प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलत असते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होत असते, हे बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येते. आणि हेच बुद्धांच्या तत्वज्ञानातील मत हेरॅक्लिटसने मानलेलं दिसून येतं. एम्पिडोक्लिक्स आणि डेमोक्रिटस हे अनेक तत्ववादी तत्वज्ञ होते. त्यांनी पृथ्वी, जल, अग्नी, हवा यासारखे अनेक महत्त्वाचे घटक विश्वाच्या निर्मितीमध्ये असतात असे मानले. पाश्चात्य तत्वज्ञानाचा आणि भारतीय तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा ईश्वर मानलेला नाही, पण सत्तत्व मानलेलं आहे, स्थिर तत्व मानलेलं आहे. पार्मेनायडसने जड किंवा चेतन यापैकी एक तत्व सत्तत्व किंवा शाश्वत तत्व आहे आणि तेच तत्व विश्वाचं मूळ तत्व आहे असं मानलं. म्हणजे निरीश्वरवादी तत्वज्ञान असताना सुद्धा पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये पार्मेनायडसची भूमिका अद्वैत वेदांतांशी मिळती जुळती दिसून येते. हेरॅक्लिटस बुद्धांच्या तत्वज्ञानाशी मिळता जुळता दिसून येतो. एम्पिडोक्लिक्स आणि डेमोक्रिटस हे अनेक तत्ववादी होते. पृथ्वी, जल, अग्नी आणि हवा
हे महत्वाचे घटक त्यांनी मानलेले आहेत. डेमोक्रिटस आणि ल्युसिपस यांनी जडतत्व महत्वाचं मानलेलं आहे आणि म्हणून त्यांना जडवादी म्हणतात. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये अणु रेणू हे विश्वाचे घटक मानले आहेत. मग पाश्चात्य तत्वज्ञानामधील सत्तामीमांसा पाहत असताना पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्तामीमांसा ही विज्ञानवादी दृष्टिकोनाकडे किंवा विज्ञानाकडे जाणारी आपल्याला दिसून येते. आज आपण पाश्चात्य तत्वज्ञानामधील प्लेटो च्या सत्तामीमांसेचा विचार करू. प्लेटोची सत्तामीमांसा जर आपण पाहिली तर प्लेटो चे गुरु सॉक्रेटिस यांच्या आधीच्या तत्वज्ञानामध्ये विश्वाच्या अस्तित्वाबद्दल दोन विचार दिसून येतात. एक, आपल्याला विश्वामध्ये सतत बदल आणि बदल जाणवतो, पण बदल आणि सतत बदल हे विश्वाचं अंतिम सत्तत्व आहे का, की विश्वाचं अंतिम तत्व हे नित्य, शाश्वत आणि चिरंतन असते. म्हणजे दोन भाग आहेत पहा. पाश्चात्य तत्वज्ञानामधील विचारांमध्ये दोन भाग आपल्याला दिसून येतात. एक, विश्वामध्ये बदल आणि सतत बदल जाणवतो, तो बदलच विश्वाचं सत्तत्व आहे का, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग आहे शाश्वत आणि स्थिर तत्व हाच महत्वाचा भाग आहे का. पण प्लेटोच्या तत्वज्ञानामध्ये या दोन्ही मतांची सांगड आपल्याला दिसून येते. प्लेटोनी ज्यावेळी त्यांच्या सत्तामीमांसेचा भाग घेतला किंवा प्लेटोनी त्याचं मत जे सत्तामीमांसेच्या संदर्भात सांगितलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं की आपण सतत बदल, परिवर्तन या एका कल्पनेच्या माध्यमातून अनुभव घेत असतो आणि यालाच आपण सत्य मानतो. पण प्लेटो असं म्हणतो की आपण ज्या ज्या सर्व गोष्टींचा अनुभव घेतो तेच फक्त विश्व आहे का, आपल्याला येणारे अनुभवच सत्य आहेत का, आणि अनुभवाच्या पलीकडे काहीच नाही का. याविषयी तो म्हणतो की विश्वामध्ये ज्या ज्या सर्व कल्पनांचा अनुभव आपण घेत असतो त्या सर्व कल्पनांमध्ये एक समान भाग असतो आणि यालाच आपण त्याचे सार म्हणतो किंवा त्याला सारतत्व असं म्हणतो. आणि हे सारतत्व अवकाश आणि काल यांच्या मर्यादेत नसतात, त्यांच्यात कुठलेही बदल होत नाही, त्यांची निर्मिती होत नाही आणि त्यांचा नाशही होत नाही. हे विश्वाचे सत्तत्व आहे असे त्याने मानलेले आहे. बघा, प्लेटोची सत्तामीमांसा पाहत असताना आपल्याला असं दिसतं की विश्वाचं मूळ सत्तत्व हे बदल आहे की शाश्वत तत्व आहे. बदल आणि सतत बदल हे विश्वाचं महत्वाचं तत्व आहे की स्थिरता हे विश्वाचं मूळ तत्व आहे. तर त्यांनी असं म्हटलं की अनुभव आणि आपल्याला येणारे अनुभव हेच फक्त सत्य आहेत का, अनुभवाच्या पलीकडे काहीच नाही का. तर अनुभवाच्या पलीकडे काहीतरी असतं आणि याला त्यांनी सारतत्व असं म्हटलेलं आहे. आणि मग उदाहरणच घ्यायचं झालं तर त्यांनी असं म्हटलं की सर्व प्रकारची झाडं असतात आणि त्यांच्यामध्ये समान असणारं एक मूळ तत्व आहे ज्याला आपण म्हणतो वृक्षत्व.
झाडं नाहीशी होतात, पण वृक्षत्व नावाचा भाग जो आहे तो कायम असतो. मग म्हणून प्लेटोच्या सत्तामीमांसेचा भाग जर आपण पाहिला तर प्लेटोची सत्तामीमांसा बदलाला स्वीकारते, पण बदलामधील स्थिर तत्वाला त्यांनी सार तत्व म्हटलेलं आहे. आणि ते सार तत्व हे शाश्वत तत्व आहे. त्याच्यामध्ये कधीच बदलही होत नाही आणि त्याचा कधी नाशही होत नाही. जसं की झाड आणि झाडाचं सार तत्व आहे वृक्षत्व, तर हे वृक्षत्व कायम राहतं, झाड चाललं जातं. आणि म्हणून हे वृक्षत्व जे आहे हे शाश्वत आणि स्थिर तत्व आहे. दुसरा भाग त्यांनी घेतला मनुष्य. सर्व देश विदेशातील माणसं ते काय म्हणतात, मी भारतीय, मी अमेरिकन, मी केनियन किंवा मी आणखी काही. पण या सगळ्या मनुष्याविषयी बोलत असताना आपण असं म्हणतो की मनुष्य जातील, माणसं जातील, पण मनुष्यत्व कायम राहील. आणि मनुष्यत्व, ह्युमॅनिटी हे जे तत्व आहे हे मूळ तत्व आहे. मग वरील सर्व उदाहरणाच्या माध्यमातून प्लेटोनी अनुभवाला महत्वाचं मानलं, नो डाऊट. पण अनुभवाला महत्वाचं मानत असताना ते असं म्हणतात की फक्त अनुभवच सत्य आहेत का? अनुभवाला येणाऱ्या भागामध्ये जो मूळ तत्व आहे, जे महत्वाचं तत्व आहे, ते महत्वाचं तत्व अमान्य करून चालणार नाही. आणि ते तत्व, महत्वाचं तत्व जे आहे ते तत्व आहे मनुष्यामधील मनुष्यत्व. मनुष्य जातील पण मनुष्यत्व कायम राहील, वृक्ष जाईल पण वृक्षत्व कायम राहील. मग हा समान भाग जो आहे, हे समान तत्व जे आहे, अनुभव आणि अनुभवांमध्ये असलेलं एक समान तत्व जे स्थिर आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, अशा दोनही तत्वांचा भाग प्लेटोनी स्वीकारला. म्हणजे प्लेटोनी अनुभववादही स्वीकारला आणि बुद्धिवादही स्वीकारला. अनुभवाला येणारं विश्व सुद्धा स्वीकारलं आणि अनुभवा पलीकडील विश्व सुद्धा स्वीकारलं. मग या सर्व गोष्टी पाहत असताना त्यांनी मूळ तत्वाला सार तत्व असं म्हटलेलं आहे. आणि या सार तत्वाचा अनुभव, समान तत्वाचा अनुभव बुद्धीने कळतो, जाणवतो, मात्र त्याचा अनुभव पंच ज्ञानेंद्रियांनी होत नाही. वृक्षत्व, मनुष्यत्व आपल्याला बुद्धीने समजतं, ते स्थिर तत्व आहे, पण पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून त्याचा अनुभव होऊ शकत नाही. जसं की आपण म्हणतो, हे काय आहे, हे डस्टर आहे, हे काय आहे, हा पेन आहे, हे काय आहे, हा खडू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या माध्यमातून जाणवत दिसत असतात. पण मनुष्य पाहिल्यानंतर मनुष्य दिसतो, पण त्याची ह्युमॅनिटी दिसत नाही, मनुष्यत्व दिसत नाही, मनुष्यत्व जाणवतं. झाड दिसतं, पण झाडामधील सारतत्व, वृक्षत्व हे जे आहे ते जाणवतं. आणि म्हणून त्याला त्यांनी सारतत्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, अनुभव आणि या सर्वांना जोडणारा जो भाग आहे तो सारतत्व, ते शाश्वत, चिरंतन आणि नित्य असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या सर्व गोष्टींची उकल होण्यासाठी प्लेटोनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो आणि यातील सत्य आपण स्वतः असतो. आपली प्रतिमा हा आपला आभास असतो. आपली प्रतिमा म्हणजे आपण असतो का? मग आपली प्रतिमा म्हणजे जर आपण नाही, आपण मूळ असल्याशिवाय आपली प्रतिमा आपल्याला दिसू शकणार नाही. मग तसंच अगदी जगाचं अस्तित्व सुद्धा परिवर्तन आणि नित्य या दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे. जसं आपली प्रतिमा जर पाहिजे असेल तर आपण स्वतः विद्यमान असणं किंवा आपण स्वतः अस्तित्वात असणं महत्वाचं असते. आणि म्हणून दोनही गोष्टी पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की प्लेटोची सत्तामीमांसा ही एकतत्ववादी नाही, ही द्वितत्ववादी नाही, तर प्लेटोची सत्तामीमांसा दोनही तत्वांना घेऊन चालणारी आहे.
भारतीय तत्वज्ञानामध्ये सांख्यांनी जड प्रकृती आणि चेतन पुरुष अशी दोन्ही तत्व महत्वाची मानली. आत्मतत्वाला त्यांनी महत्वाचं आणि शाश्वत तत्व असं म्हटलेलं आहे. तसंच प्लेटोनी सुद्धा भारतीय तत्वज्ञानातील सांख्य दर्शनाशी मिळती जुळती सत्ता मीमांसा सांगितली आहे. जसं आपल्याला येणारे अनुभव आणि अनुभवांना धरून ठेवणारा धागा, ज्याला त्यांनी सारतत्व असं म्हटलेलं आहे, हे सारतत्व सुद्धा महत्वाचं असतं. या सारतत्वाला शाश्वत, चिरंतन, नित्य आणि स्थिर असं त्यांनी मानलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला येणारे अनुभव, आपल्याला दिसणारं अस्तित्व, आपल्याला होणाऱ्या जाणीवा, या सर्व गोष्टी प्लेटोच्या मते दोनही गोष्टींवर अवलंबून असतात. तर एक म्हणजे अनुभवावर आणि एक म्हणजे अनुभवा पलीकडील गोष्टींवर. मग या अनुभवा पलीकडील गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात आणि अनुभवाला येणाऱ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. म्हणून शाश्वत स्थिर तत्व असल्याशिवाय आपल्याला अनुभव येऊ शकणार नाही. जसं झाडाचा अनुभव केव्हा येईल? जेव्हा झाड असेल. जेव्हा विश्वामध्ये वृक्षत्वच नसेल तेव्हा झाडाचा अनुभव येणार आहे का? जेव्हा माणसामध्ये मनुष्यत्वच नसेल, ह्युमॅनिटीज दिसणार नाही तुम्हाला, तर मनुष्याचा अनुभव येणार आहे का? नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या माध्यमातून भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा आणि पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्तामीमांसा, यामध्ये पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला एकतत्ववाद, द्वितत्ववाद, अनेक तत्ववाद, जडवादी दृष्टिकोन, विज्ञानवादी दृष्टिकोन, निसर्गवादी दृष्टिकोन, या सर्व गोष्टींनी विचार करणारे अनेक लोक आपल्याला दिसून येतात, अनेक तत्वज्ञ आपल्याला दिसून येतात. पण या सर्वांमध्ये आपण जी पहिल्यांदा पाहिली पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्तामीमांसा, यामध्ये प्लेटोची सत्तामीमांसा पाहत असताना प्लेटोनी अनुभव आणि अनुभवांना धरून ठेवणारं सार तत्वांच्या माध्यमातून त्यांची सत्तामीमांसा स्पष्ट केलेली आहे. थँक्यू.